नमस्कार. जगात एक अशी जागा आहे जी आहे तर थंडगार, पण तिथलं राजकारण मात्र चांगलंच तापलंय. एकेकाळी अगदी शांत, बर्फाळ असलेला हा आर्क्टिक प्रदेश आता बनलाय जागतिक महासत्तांसाठी एक नवीन रणांगण. तर मग चला, या नव्या भूराजकीय खेळाचे नियम काय आहेत ते समजून घेऊया. एक वाक्य आहे का, जर आपण हे केलं नाही ना तर रशिया किंवा चीन करेल. हे वाक्य आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं, आणि ते बोलत होते ग्रीनलँड विकत घेण्याबद्दल. म्हणजे बघा, एका वाक्यातच आर्क्टिकमधल्या या नव्या खेळाची तीव्रता दिसून येते. यावरूनच कळतं की इथली स्पर्धा आणि तणाव किती जास्त गंभीर आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. पहिला आहे ग्रीनलँडचा डाव, मग पाहूया चीनचा पोलार सिल्क रोड, त्यानंतर रशियाचा आर्क्टिक किल्ला, मग ह्या दोघांमधली एक विचित्र युती, आणि शेवटी या बर्फाळ प्रदेशाचं भविष्य काय असेल यावर एक नजर टाकूया. चला सुरुवात करूया थेट ग्रीनलँडच्या डाव्याने. प्रश्न हा आहे की हा बर्फाने झाकलेला बेट अचानक एवढा चर्चेचा विषय का बनलाय? आता इथे ना 2 अगदी टोकाच्या वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. एकीकडे अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष ट्रम्प काय म्हणत होते की रशियन आणि चीनी पाणबुड्या ग्रीनलँडच्या आसपास सगळीकडे आहेत. पण दुसरीकडे जेव्हा ग्रीनलँडच्या स्थानिक मंत्र्यांना विचारलं तर त्यांना ह्याची काहीच कल्पनाच नव्हती. आणि तज्ज्ञसुद्धा हेच सांगत होते की ही नौदलं आर्क्टिकच्या इतर भागांमध्ये आहेत. म्हणजे काय, तर एक राजकीय खेळी इथे स्पष्ट दिसते. तर मग प्रश्न येतो की अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये एवढा रस का आहे? याची मुख्य कारणं आहेत 3. पहिलं म्हणजे त्याचं सामरिक लष्करी स्थान. अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे हे बेट. दुसरं, तिथे प्रचंड प्रमाणात दुर्मिळ खनिज सापडण्याची शक्यता आहे. आणि ही खनिजं आजच्या टेक्नॉलॉजीसाठी किती महत्त्वाची आहेत हे आपल्याला माहीतच आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या भागात रशिया आणि चीनचा वाढता प्रभाव रोखणं. भलेही 80% बेट बर्फाखाली असेल, पण याचं भूराजकीय महत्त्व प्रचंड आहे. बरं, आता या खेळातल्या एका नवीन पण खूप महत्त्वाकांक्षी खेळाडूकडे वळूया. आणि तो खेळाडू आहे चीन. चीनने आणलाय त्याचा पोलार सिल्क रोड. भौगोलिकदृष्ट्या चीन आर्क्टिकपासून खूप दूर आहे, बरोबर? तरीही तो तिथे एक मोठी शक्ती म्हणून उदयास येतोय. आता आर्क्टिकमध्ये आपली जागा बनवण्यासाठी चीनने एक नवी संकल्पनाच तयार केली. ते स्वतःला म्हणतात आर्क्टिक जवळचा देश. 2018 त्यांनी हे अधिकृतपणे जाहीर केलं. कशासाठी? तर आर्क्टिकमधल्या घडामोडींमध्ये आपला हस्तक्षेप आणि प्रभाव कायदेशीर ठरवण्यासाठी. चीनच्या या धोरणामागे अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्यांना कळतंय की आर्क्टिकमधल्या हवामान बदलांचा थेट परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. दुसरं, त्यांना या प्रदेशाचं वाढतं सामरिक आणि आर्थिक महत्त्वही बरोबर दिसतंय. नवीन सागरी मार्ग खुले होत आहेत, नैसर्गिक संसाधनांचे साठे आहेत, आणि या सगळ्याचा वापर करून त्यांना त्यांचा पोलार सिल्क रोड विकसित करायचा आहे. म्हणूनच तर ते 2013 पासून आर्क्टिक काउन्सिलमध्ये निरीक्षक म्हणून बसले आहेत. पण चीनसाठी हा मार्ग काही फुलांचा नाहीये. डेन्मार्क आणि अमेरिकेसारख्या देशांनी चीनच्या गुंतवणुकीला वारंवार अडवले. एक उदाहरण घ्या, एका हाँगकाँगच्या कंपनीला ग्रीनलँडमधला एक नौदल तळ विकत घेण्यापासून रोखण्यात आलं. एवढंच नाही, तर नंतर जेव्हा चीन विमानतळात गुंतवणूक करणार होता तेव्हा थेट अमेरिकेने इशारा दिला, आणि डेन्मार्क सरकारने स्वतः पुढे येऊन निधी दिला, फक्त चीनला बाहेर ठेवण्यासाठी. चला आता बोलूया आर्क्टिकमधल्या सर्वात जुन्या आणि ताकदवान खेळाडूबद्दल, अर्थातच रशियाबद्दल. रशियाने आर्क्टिकला जणू काही आपला लष्करी किल्लाच बनवून टाकला आहे. रशियाला उगाच नाही आर्क्टिकमधली सर्वात शक्तिशाली लष्करी शक्ती म्हटलं जातं. त्यांनी आपल्या ऐतिहासिक अस्तित्वाचा आणि भौगोलिक स्थानाचा अगदी पुरेपूर फायदा उचलला आहे. गेल्या दशकात तर रशियाने आपली लष्करी ताकद अनेक पटींनी वाढवली आहे. त्यांनी काय काय केलंय, तर सोव्हिएत काळातले जुने लष्करी तळ पुन्हा सुरू केलेत, तिथे अत्याधुनिक मिसाईल डिफेन्स सिस्टीम बसवले आहेत, टेहळणी करणाऱ्या टेक्नॉलॉजीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, आणि समुद्रात आणि आकाशात आपली गस्तही वाढवली आहे. रशियाची लष्करी ताकद किती आहे याचा अंदाज फक्त एका आकड्यावरून येईल. 11. हो, तब्बल 11 अणुबॉम्बवाहू पाणबुड्या रशियाने आर्क्टिकमध्ये तैनात केल्या आहेत. आणि या साध्यासुध्या पाणबुड्या नाहीत, तर लांब पल्ल्याची अण्वस्त्र घेऊन फिरणाऱ्या पाणबुड्या आहेत. हा एकच आकडा रशियाचं या प्रदेशातलं वर्चस्व दाखवून देतो. या सगळ्या लष्करी तयारीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नागुर्स्कोये एअरबेस. हा तळ शीतयुद्धाच्या काळातला, पण गेल्या काही वर्षात त्याचा इतका विस्तार केलाय की तो आता ओळखूही येत नाही. हेच रशियाच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेचं एक जिवंत प्रतीक आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहूया.
रशिया आणि चीन या दोन मोठ्या शक्तींची आर्क्टिकमध्ये एक अस्वस्थ युती तयार होते. पण हे दोन्ही देश एकत्र का येत आहेत? या युतीमागे एक मोठं कारण आहे. ते म्हणजे पाश्चात्य देशांनी रशियावर लावलेले निर्बंध. या निर्बंधांमुळे झालंय असं की रशियाला चीनकडे वळावंच लागतंय. चीनसोबत आर्क्टिकमध्ये सहकार्य वाढवणं आणि चीनला रशियन आर्क्टिकमध्ये जास्त शिरकाव करू देणं हे रशियासाठी एक प्रकारे गरजेचं बनलंय. म्हणजे ही एक प्रकारची सोयीची भागीदारी आहे असं म्हणता येईल. एक जण लष्करी ताकद देतो तर दुसरा पैशांची. रशियाला आपलं वर्चस्व टिकवायचंय तर चीनला हवी आहेत तिथली संसाधने आणि त्याचा पोलार सिल्क रोड. दोघांचे हेतू वेगवेगळे आहेत, पण सध्या तरी त्यांची गाडी एकमेकांच्या मदतीने चालली आहे. आता रशिया आणि चीन एकत्र लष्करी सराव करत आहेत. चीन रशियाच्या प्रोजेक्टमध्ये पैसाही ओततोय, हे सगळं खरंय, पण ह्या युतीला काही मर्यादासुद्धा आहेत. तज्ज्ञांना वाटतं की रशिया एक आर्क्टिक देश आहे आणि तो चीनचा प्रभाव एका ठराविक मर्यादेपलीकडे कधीच वाढू देणार नाही. त्यामुळे ह्या मैत्रीत एक छुपा तणाव कायम राहणारच आहे. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, बर्फावरचं भविष्य. म्हणजे पुढे काय? या प्रदेशात सहकार्य वाढेल की संघर्ष पेटणार? तर आर्क्टिकमधलं सध्याचं चित्र काय आहे? एकीकडे रशिया आपली लष्करी ताकद वाढवतोय, दुसरीकडे चीन आपला आर्थिक विस्तार करतोय आणि तिसरीकडे अमेरिका, जी आता या प्रदेशात पुन्हा एकदा नव्याने लक्ष घालू लागली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आर्क्टिकच्या बुद्धिबळाच्या पटावर 3 मुख्य खेळाडू उतरले आहेत. एक आहे शस्त्रसज्ज रशिया, दुसरा आहे आर्थिकदृष्ट्या महत्वाकांक्षी चीन आणि तिसरा आहे नव्याने सक्रिय झालेला अमेरिका. आता ह्या तिघांच्या चालींवरच या प्रदेशाचं भविष्य ठरणार आहे. आणि म्हणूनच हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे. आर्क्टिकचं बर्फ तर वितळतोय, पण त्यासोबत जागतिक सहकार्य वाढणार की हे जगाचं पुढचं सर्वात मोठं संघर्ष क्षेत्र बनणार? या प्रश्नाचं उत्तर कदाचित येणारा काळच आपल्याला देईल.